नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याकडून बळजबरीने चोऱ्या करून घेणारी राहुरी फॅक्टरी येथील महिला रेखा पवार अखेर गजाआड। महिलेकडून अल्पवयीन मुलाला मारहाण, उपाशीपोटी ठेवल्याचं तपासात निष्पन्न। अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे आणि चोऱ्या न केल्यास उपाशीपोटी मारहाण करणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील रेखा पवार नामक या महिलेस राहुरी पोलिसांनी अटक केली आहे। तिला राहुरी येथील न्यायालयापुढे हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणारा राहुरी तालुका आणि देवळाली प्रवरा नगरपालिका नेहमी चर्चेत असतात। अशातच एक असंतोषजनक घटना देवळाली प्रवरा येथे घडली असून देवळाली प्रवरा येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबत अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत असताना राहुरी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा हा राहुरी फॅक्टरी येथील रेखा पवार नामक महिलेच्या ताब्यात आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यातील रेखा शरद पवार हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि तिला पोलीस खाक्या दाखवताच तिने जिल्ह्यात मोटारसायकल आणि इतर चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर करत असल्याचे सांगितले। रेखा पवार हिने देवळाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाला चोऱ्या करायला लावत असल्याचे उघड झाले। पोलिसांनी सदर पीडित अल्पवयीन मुलाची सुटका करून त्याला विचारपूस केली असता तो काहीच सांगत नव्हता, परंतु पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा रेखा पवार हिच्या सांगण्यावरून चोऱ्या करत असल्याची माहिती दिली आणि चोऱ्या न केल्यास रेखा पवार ही मारहाण करून उपाशीपोटी ठेवत होती। नातेवाईकाला सापडणार नाही या उद्देशाने अज्ञात स्थळी डांबून ठेवल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले। अल्पवयीन पीडित मुलास त्याचे आई वडिलांच्या ताब्यात देऊन आरोपी महिला रेखा शरद पवार राहणार राहुरी फॅक्टरी हिला सदर गुन्ह्यात वर्ग करून घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी काम पाहिले। पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, स्वाती कोळेकर, मीना नाचन ही करत आहे। अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत। अल्पवयीन मुलांचे अपहरण करणे, त्यांना चोऱ्या किंवा भीक मागायला लावणे असे प्रकार सर्रास घडत आहे। त्यामुळे आपण आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।